दरम्यान वंचितचे 50 ते 60 आमदार येत असतील तर विचार करू, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. प्रकाश आंबेडकरांना त्यांनी हे वक्तव्य करत टोला लगावलाय. तर राऊतांचं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांचा अपमान असल्याचंच, आता आंबेडकरांचा अपमान असल्याचंच शिरसाट म्हणाले आहे. आंबेडकरांचा अपमान हा दलितांचा अपमान असल्याचं सुद्धा संजय शिरसाट म्हणाले. प्रकाश आंबेडकर हे एक लोकशाही मानणारे नेते आहेत. त्यांचे जर 50-60 आमदार निवडून येत असतील आणि गरज लागली 50-60 आमदारांची, तर आम्ही नक्की, आणि महाराष्ट्राचे महत्वाचे नेते आहेत ते प्रकाश आंबेडकर साहेब, आम्ही नक्की त्यांचा विचार करू. काय विचार करायचा नाही? लोकसभेला सुद्धा आम्ही प्रयत्न केला, ते आमच्यावर राहावेत. विधानसभेसाठी आम्ही आंबेडकर साहेबांचा प्रयत्न केला. त्यांचंच म्हणणं आहे की ज्यांची सत्ता आहे त्यांच्याबरोबर राहणार. आमची सत्ता येते, आमची सत्ता येते, त्याच्यामुळे आंबेडकर साहेब आमच्याबरोबर नक्की राहतील. संजय राऊतनी हे त्यांना दिलेला त्यांचा टोमणे किंवा त्यांचा केलेला हा अपमान आहे. मला वाटतं अशा प्रकारे एखाद्या नेत्याचा अपमान करणं हे गैर आहे. एकेकाळी त्यांचे पाय धरायला, पाय चेपायला हेच लोक गेले होते, त्यांना हाजीहाजी करायला हेच लोक गेले होते. आणि अशा एका बाबासाहेबांच्या नातूचा अपमान हा तमाम दलित समाजाचा अपमान आहे असं मी मानतो.